रात्रीचे जवळपास 1:30 वाजले होते. कोकणातल्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या निळवंडे गावातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवर हलकासा धुक्याचा पडदा चढला होता. स्टेशनचं नाव होतं देवकुंड स्टेशन, पण गावकरी त्याला वेगळ्याच नावाने ओळखत असे, मृत्यूचं स्टेशन. कारण इथून जाणारी शेवटची 1:40ची ट्रेन नेहमी प्रवाशांसोबत काहीतरी विचित्र घेऊन जात असे. त्या रात्री सौरभ, एक 22 वर्षाचा कॉलेज विद्यार्थी, त्या शेवटच्या ट्रेनची वाट पाहत उभा होता. दिवसभर प्रोजेक्ट सादरीकरणासाठी गावाला आल्यामुळे रात्री परत जाणं भाग होतं. त्याला सतत गावकऱ्यांनी चेतावणी दिली होती, लवकर जा, उशीर करू नको बाळा, 1:40ची ट्रेन पकडू नकोस, कारण त्या ट्रेनमध्ये जर गेलास तर जिवंत परत येईलच याची खात्री नसते. पण सौरभला हे सगळं अंधश्रद्धा वाटत होतं. तो म्हणायचा, असं काही नसतं, हा सगळा आपल्या मनाचा भ्रम आहे, आपली भीती आहे. नवीन युगाचा असल्याने अशा गोष्टींवर सौरभचा विश्वास बसत नव्हता. स्टेशनवर फक्त एकच लालटेन लुकलुकत होती. गावातून स्टेशनवर पोहोचेपर्यंत सौरभला खूप उशीर झाला होता. त्याने स्टेशनवर पोहोचल्यावर बघितलं, तिकीट खिडकी बंद होती. स्टेशनवरचे सगळे चहा स्टॉल बंद झालते. संपूर्ण स्टेशन ओस पडलेलं होतं. तरीही सौरभला वारंवार जाणवत होतं की कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. कोणी आहे का? सौरभ ओरडला, पण कोणीच उत्तर दिलं नाही. तिथे कोणी नव्हतं. सगळीकडे शांतता होती. पण पुढच्या क्षणी त्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाला एक वृद्ध म्हातारी उभी दिसली. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. तिची साडी मळकटलेली होती. ती हळूच म्हणाली, ट्रेन पकडू नको बाबा, उशीर झाला तर जिवंत घरी पोहोचतो, पण त्या ट्रेनमध्ये गेला तर? सौरभ थोडा दचकला, पण तो हट्टी होता. तो म्हणाला, आई, काही नाही होणार, मला जायचं आहे. आता दुसरी ट्रेन थेट उद्या सकाळी येईल, तोपर्यंत बसण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. त्या म्हातारीने काहीच उत्तर दिलं नाही, म्हणून सौरभने मागे वळून बघितलं तर ती म्हातारी अचानक गायब झाली. सौरभने इकडे तिकडे पाहिले तर ती कुठेच दिसत नव्हती, जणू धुक्यात मिसळून गेली. अचानक शिट्टीचा आवाज आला. धुक्यातून जुनी काळ्या रंगाची धुरांनी भरलेली ट्रेन बाहेर आली. ट्रेनचं इंजिन जुनाट होऊन दिसत होतं, पण तिचा वेग खूप जास्त होता. ट्रेन थांबताच दारे आपोआप उघडली. आत एकही प्रवासी नव्हता, फक्त रिकामे डबे होते. सौरभ शिरणार इतक्यात त्याला एक आवाज आला, आत जाऊ नकोस. तीच लाल डोळ्यांची म्हातारी. तिचा आवाज आता थरथरत होता, पण त्याने तिची दखल घेतली नाही आणि ट्रेनमध्ये चढला. दारे आपोआप बंद झाली. ट्रेन हळूहळू पुढे सरकू लागली. ट्रेन सुटताच लेट झालेले दिवे टिमटिमायला लागले. सौरभ एका जागेवर बसला. खिडकीतून बाहेर पाहू लागला, पण सावधान. ट्रेनच्या काचेतील त्याचा स्वतःचा प्रतिबिंब त्याच्याकडे पाहून हसत होता. सौरभ दचकला. त्याने डोळे चोळले, पण परत पाहिलं तर प्रतिबिंब नेहमीसारखंच होतं. त्याला वाटलं, त्या म्हातारीच्या सांगण्यामुळे त्याला भास होत आहे. त्याने समोरचा डब्बा पाहिला. रिकाम्या सीटवर धुळीने अस्पष्ट अक्षर उमटू लागली होती, वेलकम टू लास्ट जर्नी. तू परत जाणार नाहीस. पुढचं स्टेशन मृत्यू. सौरभ उठला आणि दुसऱ्या डब्याकडे पळू लागला, पण प्रत्येक डबा तसाच रिकामा आणि प्रत्येक सीटवर वेगवेगळ्या प्रवाशांची नावे लिहिलेली होती. ते सगळे प्रवासी मृत घोषित झालेले होते. त्यात शेवटची ओळ, सौरभ, टाईम 2:05. तेवढ्यात एक कंडक्टर दिसला. काळा कोट, तिरकी टोपी, त्याचा चेहरा पांढरा फटक, डोळे काळे, जणू त्याच्या चेहऱ्यात जीव नाही. तो म्हणाला, तिकीट दाखवा. सौरभ तितक्यात विचारात पडला, हा माणूस आत्तापर्यंत कुठे होता? तो कंडक्टर त्याच्याकडे हळूहळू चालत आला. त्याच्या पायांच्या आवाजात मानवीपणा नव्हता, जणू कोणीतरी लाकूड ओढत चाललंय असा त्याच्या पायांचा आवाज येत होता. सौरभ मागे सरकला. तो म्हणाला, माझ्याकडे तिकीट आहे, पण मी उतरतो, मला जायचं नाही, रेल्वे थांबवा. कंडक्टर हसला. त्याच्या हसण्यात माणुसकी नव्हती. त्याचा आवाज वेगळा येत होता, इथून उतरणं शक्य नाही रे, ही ट्रेन जिवंतांना सोडत नाही. आता ट्रेन शेवटच्या स्टेशनवरच थांबणार. आणि हसू लागला. अचानक ट्रेन थरथरली. बाहेर पाहिलं तर रेल्यांच्या दोन्ही बाजूनी कबरीच कबरी दिसत होत्या. स्टेशनचं नाव मृत्यूस्थळ. ट्रेन थांबली नाही, ती थेट अंधारात शिरत होती. त्याला बाहेर काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे फक्त अंधार होता. तेवढ्यात संपूर्ण ट्रेनचा दिवा बंद झाला. सौरभची भीती वाढली. त्याची छाती धडधडू लागली. हातपाय थरथर कापू लागले. चालत्या ट्रेनमधून उडी मारावी की काय असे त्याला वाटत होते. तेवढ्यात अंधारात कोणीतरी सौरभच्या कानाशी सांगितलं, तू इथे आधीही आला होतास. त्याला आठवलं, ती लाल डोळ्यांची म्हातारी, तिची चेतावणी, ट्रेनचं विचित्र रूप.
त्याला जाणवलं की हे स्टेशन जिथे मृत माणसं त्यांचा शेवटचा प्रवास पूर्ण करतात तेच आहे. सौरभने डब्याचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. तो घामाने डबडबला. त्याने बाहेर बघितलं पण बाहेर काहीच नव्हतं. रेळ्या नव्हत्या, जंगल नव्हतं, फक्त काळोख. तेवढ्यात त्या म्हातारीचा आवाज, बाळा हात पुढे कर. ती ट्रेनच्या बाहेर अंधारात उभी होती, पण ती आता मानव नव्हती. तिच्या पाठीवर धुक्याचे पंख दिसत होते. ती म्हणाली, मी इथे हरवलेल्या आत्म्यांना बाहेर काढते. उशीर झाला तर तुझं शरीरही कुठे सापडणार नाही. सौरभने आधी संकोच केला. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि शेवटी तिला हात दिला. क्षणात ट्रेन गायब झाली. तो बाहेर फेकला गेला. देवकुंड स्टेशनवर मोठं घड्याळ होतं. त्याने घड्याळात वेळ पाहिली तर पहाटेचे 2:06 झाले होते. स्टेशनवर कोणीही नव्हतं. फक्त अंधारात ती म्हातारी दिसली. ती हसली आणि म्हणाली, आजवर कोणीही वाचलं नव्हतं. मी कित्येकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, कोणीही ऐकलं नाही. पण तू ऐकलंस. जा रे घरी आणि पुन्हा 1:40च्या ट्रेननी कधी प्रवास करू नकोस. असं म्हणून ती धुक्यात विलीन झाली. सौरभला हा सगळा प्रकार एक स्वप्न वाटत होतं. त्याला काही समजत नव्हतं नेमकी त्याच्यासोबत काय घडत आहे. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक वृत्तपत्रात बातमी आली. रात्री 1:40ची जुनी ट्रेन 30 वर्षापूर्वीच पटरीवरून घसरून दरीत कोसळली होती. तेव्हापासून ती ट्रेन दिसल्याच्या तक्रारी येत आहेत. ही बातमी वाचून सौरभ आश्चर्यचकित झाला. सौरभने पुन्हा कधीही रात्री प्रवास केला नाही आणि गावकरी अजूनही त्या स्टेशनला एकच नाव देतात, मृत्यूचे रेल्वे स्टेशन. मित्रांनो, ही होती आजची स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.